महत्त्वाच्या बातमीकडे जाऊया। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी भाजपला विचारावं लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलंय। राष्ट्रवादीच्या 2 गटांच्या विलीनीकरणाची चर्चा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। आम्ही एनडीए मध्ये आहोत, येणाऱ्यांनाही एनडीए मध्ये राहावं लागेल असं तटकरे यांनी म्हटलंय। शीर्षस्थ स्तरावर विलीनीकरणाची चर्चा झालेली नाही, सुरू देखील नाहीये असं तटकरे यांनी स्पष्ट केलंय। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाची कुठलीही चर्चा वरिष्ठ पातळीवरती सुरू नाही, कधीही झालेली नाही। ज्या वेळेला होईल त्यावेळेला कोर ग्रुपमध्ये तो विषय त्या ठिकाणी येईल। आम्ही निर्णय घेताना भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने सारासार विचार करत आम्हाला सोबत घेतलं। तशा वेळ स्थिती येईल त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाजवळ सुद्धा आम्हाला चर्चा करावी लागेल, पण ती वेळ येईल तेव्हा। आज तर काय विषयच नाही। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, पण जर आमचा पक्ष वाढवायला आम्हाला दुसऱ्या कुणाची तरी परवानगी आम्हाला कधी लागली नाही एक तर, आणि आमची अपेक्षाही नाही की आमच्या मित्रपक्षांनी कोणीची परवानगी घ्यावी, कारण का आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत। आम्ही आमच्या कष्टाने कर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभे राहू। त्याच्यामुळे स्वाभिमानी मराठी माणसाला जर ही भाषा करायची लागत असेल तर हे मराठी माणसासाठी हे घातक आहे।